तर आताच गौरी पूजन वगैरे झालेलं आहे आणि आता सगळेजण जेवायला वगैरे बसणार आहेत एकत्र। तर इथे आता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहे आणि बाकी आम्हाला आता जायचं होतं पाय वगैरे पडायला। जय जयकार बाप्पाला। तर चला आता आम्ही निघालो आहोत पाय पडायला ज्यांच्याकडे जायचं आहे तिकडे, आणि थोडंसं गाव पण फिरून घेऊया, थोडंसं मजा वाटते गावी। तर 4 दिवस कसे जातात समजतही नाही। तर कृती गावाला आल्यापासून नुसतं खेळतो, इकडे धाव तिकडे धाव त्याचं चालू आहे, त्याला खूपच मजा वाटली आहे। आणि आता आम्हाला जायचं होतं थोडं इकडे तिकडे पाय वगैरे पडायला नातेवाईकांकडे। तर आता मी आली होती, ते सुरेखा बाई आहेत आमच्या गावातल्या त्यांच्याकडे, म्हणजे त्यांची गवर आली नव्हती तेव्हा आली होती, तेव्हाचा व्हिडिओ आहे हा। तर हे तेव्हा त्यांच्याकडे मी आली होती। ते त्यांचं पूर्ण घर वगैरे आहे, हे घरातले व्हिडिओ आहे त्यांच्या। जास्त काय मी व्हिडिओ काढले नाही, थोडेफार असे 1-2 घराचेच काढले, जास्त काढायला वेळ मिळाला नाही। तर किती छान वाटतं बघा ना गावी, मस्त मोठे मोठे घर, आणि खूप असं मस्त पण वाटतं, सगळी अशी फॅमिली एकत्र वगैरे असतात, सगळे भेटतात वगैरे पण आपल्याला। तर इथे मग नंतर त्यांचं गवर आली होती त्यांच्याकडे तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। तर इथे त्यांचं गौरीला पुजतात ते, तो व्हिडिओ आहे त्यांचा। पहिला सुरुवात सुपापासून म्हणजे सुपा करून हां कर। तर इथे गावामध्ये टोटल 3 गौरी येतात, एकतर मामांच्या घरी, आणि गौरी आणलेला पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्की बघा। आणि एक मामांच्या घरी, एक सुरेखाबाई यांच्या घरी, ह्या अंगणवाडीवर ते असतात, त्यांनीच आम्हाला 4थीपर्यंत शिकवलं आहे। आणि त्याच्यानंतर मग दुसरी एक पूर्ण गावातली एक गवर असते, ती एक येते, तर त्याचा पण पुढे मी व्हिडिओ दाखवेल तुम्हाला। तर इथे मी आणि मावशी पण आलो होतो इकडे पाय पडायला, मावशी आली होती तेव्हा परत मी तिच्यासोबत आली होती। तर पहिला जो गौरी पूजनचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी टाकलं होतं मावशीचा व्हिडिओ। आणि इथे मग आता रात्री परत आई वगैरे आम्ही सगळं आलेलो, आई माम्या होत्या 2 जणी, तर मी तिकडे बाहेर उभी होती आणि ते दोघी मामी बसल्या होत्या, तर सगळ्यांचं दर्शन वगैरे झालं आहे। आणि ही आहे 3री गवर जी आमच्या गावातली आहे, म्हणजे सगळ्या तटकऱ्यांची गवर आहे ही। तर ही 3री गवर आहे। तर इथे पण बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे, आणि गौरी आईला पण छान सजवलेलं आहे। तर इथे पण आम्ही दर्शनासाठी आलो होतो। तर टोटल 3 गवर, एक मामांच्या घरची तर तुम्हाला म्हणजे माहितीच आहे, मी त्याचा व्हिडिओ टाकला आहे, आणि एक सुरेखाबाई यांच्या घरची, आणि ही एक 3री गावातली। तर अशा 3 गवर येतात। तर इथे गणपती बाप्पा आणि गौरी आईचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आमचं। आणि आता मग बाकीचं जे आम्ही थोडे जण म्हणजे गेलो सगळ्यांकडेच, पण थोडेफार व्हिडिओ काढले, तर ते मी पुढे दाखवेलच। तर सगळ्यांचं आता दर्शन वगैरे करून झालेलं आहे, तर बाकी आता पुढे दाखवते पुढच्यांचे गणपती वगैरे। आणि खूप मस्त वाटलं असं गावामध्ये सगळीकडे फिरून वगैरे, गणपतीमध्ये पूर्ण गाव वगैरे पण भरतो, आणि मजा वाटते की सगळीजण एकत्र येतात। तर हे आम्ही असंच म्हणजे थोडंसं बोलत वगैरे होतो, छान गवर वगैरे सजवलेली आहे मस्त असं। बाप्पाला जय जय करे शोना।
तर इथे पण आम्ही आधीच पाय पडून गेलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि किती छान बघा ना मूर्ती वगैरे आहे, खूप छान अशी सजावट केलेली आहे. आणि हा माझ्या मैत्रिणीचं घर आहे, जी आम्ही लहानपणापासून एकत्रच मोठे झालेलो आहोत. तिचा हा घर आहे. ती तर आली नाही, ती तिच्या घरी आहे. तिच्या सासरी पण गणपती येतो म्हणून ती आली नाही, पण मी गावी आली की तिच्या घरी येते पाय पडायला. हा पण माझ्या मैत्रिणीचंच घर आहे आणि ती पण आहे तिच्याच घरी गणपती येतो म्हणून ती पण आली नाही इकडे. तर बहुतेक आल्या नव्हत्या त्या, कोण मिळाल्या नाही, ज्या आल्या होत्या त्या भेटल्या. टाकू चालेल, टाकते. ग्रितिक पण हसतोय. चला मग मला गणपतीचा पण काढूया ना. केव्हापासून यांचा गणपती नव्हता. तर मी आता आली आहे आत्याकडे. इथे पण मी काही जास्त व्हिडिओ काढला नाही. गणपतीचं आम्ही दर्शन वगैरे घेतला, मी आणि मम्मी आली होती. तर इथे मग असं गणपतीचा थोडं व्हिडिओ वगैरे काढला. ही माझी आत्या आहे, हा आत्याच्या घरचा गणपती आहे. तर सगळेच गणपती खूप छान आहेत, खूप मस्त मूर्ती आहेत सगळ्या गणपतीच्या. आणि डेकोरेशन पण सगळ्यांनी खूप छान छान केलेलं आहे. तरी ती पूजा होती मंगला मावशीच्या घरी. हा तिच्या घरचा गणपती आहे. तेव्हा मी आणि आई आलो होतो पाय पडायला. हे बहुतेक सगळे गावातलेच गणपतीचे व्हिडिओ थोडे थोडे मी काढले होते, जास्त काही काढलेले नाही आहेत. तर हा आहे माझ्या आजीचाच घर आहे, माझ्या मम्मीच्या सख्या मावशीचं घर, म्हणजे माझी आजी. तर इथे पण आम्ही आलो होतो. तर छान असं घर वगैरे होतं. इथे एक साईडला चूल वगैरे होती, इथे टॉयलेट होते 2 इंग्लिश आणि दुसरं पण टॉयलेट. इकडे बाहेर त्यांनी असं बसायला वगैरे झोपोला वगैरे ठेवलं होतं, तिथे आम्ही बसलो होतो. मग तिच्या घरी आम्ही आलो होतो तेव्हा. तर छान असं घर बांधलेलं आहे त्यांनी पण. आता त्यांचा पण गणपती मुंबईला येतो, इकडे आणत नाही. फक्त इकडे मावशी आली होती, कारण बाबा एकटेच असतात ना, म्हणून ते बाकीची सगळी मुंबईला गेली होती गणपती होतं म्हणून. तर इथे मावशी आली होती. तर हे त्यांचं घर आहे पूर्ण. किचन, बेडरूम, 2 असे बेडरूम वगैरे आहेत, देवारा वगैरे आहेत. छान असे घर आहेत गावाला, मस्त मोठे मोठे घर. बाबांसोबत जेवतोस? जेव 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 जेव. हे त्यांचं घर जे दाखवलं त्यांचं, ती पूर्ण बाहेरची साईड आहे. तिकडे झाडं वगैरे खूप अशा आहेत लावलेली, आणि ते असं बाहेर त्यांनी बसायला वगैरे केलेलं आहे. तर इथे छान असं झोपवलं पण आहे, त्याच्यावरती आम्ही बसलो होतो 3 जण, मी, दक्ष आणि कृती. तर खूप छान असं वाटत होतं. तर चला, तर आता कुठे गेलं थोडेफार जे गणपतीचं आम्ही दर्शन केलं होतं ते थोडे थोडे व्हिडिओ होते ते मी दाखवले. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.